फुलवळी या गावी रात्री खूप मोठा जोराचा पाऊस झाला. ते अतिवृष्टीमध्ये बऱ्याच ठिकाणी शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि फुलवळ गावामध्ये जवळपास 4-5 ठिकाणी घराचं पण नुकसान झालेलं आहे. हे राहतं घर आहे, या ठिकाणी राहतं घर पडलेलं आहे. तरी आपण या घरवाल्यांशी आपण त्यांना विचारू कसं पडलं. आणि माझं नाव शेख सलीम मौला साहेब, राहणार फुलवळ. रात्री 3च्या सुमारास हे घर एकदम मोठ्या आवाजानं धडधड एवढा मोठा आवाज आला. आम्ही उठून पाहिलं तर काय पाठीमागाला पूर्ण भिंत अक्षरशः पूर्ण कोसळली होती. तुम्ही ज्या वेळेस हे घर पडलं त्यावेळेस तुम्ही रात्री ह्याच घरात राहत होतात का? हो, मी ह्याच घरात राहत होतो. आम्ही आमची पत्नी ते आमचे 2 लेकरं त्याच भिंतीच्या इथं जवळ झोपलेले होते. पत्नी वगैरे सगळे मधल्या घरी झोपले होते आणि इथे बाहेर हे पडलेलं आहे पूर्ण ह्या ठिकाणी. इथं काही आजोबा ते होते आणि घरेलू वस्तू जे होत्या त्यांची काय नुकसान झालेले आहे. मला या ठिकाणी घर पडलेलं आहे, पण या ठिकाणी ज्या ठिकाणी भिंत मध्ये पडली बाहेर पण पडली त्या ठिकाणी कुठली जीवितहानी झाली नाही. ही खूप मोठी चांगली गोष्ट आहे. आणि जे मधले त्यांचे घरचे वगैरे सगळे आतमध्ये होते मधल्या घरी, बाहेरचा पूर्ण याचा पडलेला आहे. तरी या ठिकाणी फुलवळगावचे माजी सरपंच बालाजीराव देवकांबळे, नवीन ग्रामपंचायत सदस्य प्रवीण मंगनाळे हे इथे या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेत. त्यांच्याशी आपण विचारून घेऊ. ठिकाणी तहसीलदार वगैरे काही तलाठी वगैरे कुणी आलेत का? तहसीलदार तलाठी आणखी कोणी आलेले नाही, पण त्यांना तुम्ही कळवलंय का? त्यांना आम्ही कळवलेलं आहे. कळवलंय तहसीलदारला काही नाही, परंतु मंडळ अधिकाऱ्यांना आपल्या केंद्रीय साहेबांच्या माध्यमातून इथले जे आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही कळवलेलं आहे. या ठिकाणी माजी सरपंच बालाजी देवकांबळे समाजाची प्रतिक्रिया घेऊ आपण. मंडळाधिकारी तलाठी असतील त्यांना तुम्ही मेसेज दिलाय का? मी स्वतः गावामध्ये फिरलो आणि कोणाची पडझड झाली, रात्री जे झालेले अतिवृष्टीचे नुकसान, सर्व शेतीचे नुकसान आणि घरपडीचे नुकसान, बऱ्याच काही लोकांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी मी मंडळ अधिकाऱ्याशी संपर्क केला. मी त्यांना स्वतः बोललो की साहेब, आपल्याला ज्याचे काय घर पडले त्याला मोबदला शासनाकडून लवकरात लवकर त्यांना मोबदला मिळून द्यावं. त्यानंतर शेतीचे काही नुकसान झाले, शेतामध्ये आता कापूस असं उबाळून गेलाय, हळदीवर करपा पडला, हळद पिवळी पडली, ऊस गेला, समजा सोयाबीन सहित करपा पडलेला आहे. तरी पंचनाम्या करण्याच्या ऐवजी सरसगट शेतकऱ्याला पक्षपात न करता पंचनामा द्यावा की सर्व शेतकऱ्यांना मोबदला भेटावा ही अशी अपेक्षा केली, त्याला विनंती केली गावकऱ्याच्या वतीने. त्यानंतर गावकऱ्याच्या वतीने ते विनंती केल्याच्या नंतर बाबा शेतकऱ्याला तर आपण मोबदला द्याल्याच किंवा घरपडीची मोबदला द्याल्यात, घरपडीची स्वतः पाहणी करा, त्यानंतर मोबदला द्या. पण गोरगरीब जनता जे आहे, काय मोल मजुरी करणारी आहे, त्या मजुरी करण्यासाठी त्या लोकांना सुद्धा मारोजा भेटावा. या फुलवळ सर्कल मध्ये बरेच काही आहेत मजुरी करणारे, त्यांना सुद्धा त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. कारण 8 दिवसापासून सतत पावसामुळे त्यांना कुठल्या कामाची आवश्यकता काम मिळालेलं नाही. त्यांना अन्नदानासाठी आर्थिक मदत सुद्धा भेटावी, ह्यासाठी शासनाकडे आपण पाठपुरावा करा म्हणून हे सुद्धा मी स्वतः मंडळाधिकारी साहेबांना सांगलो की आपल्या पंचनाम्यामध्ये गोरगरीब लोकांना सुद्धा मारोजा भेटावे ही एवढी अपेक्षा केली. आणि गावातील बरेच जणांचे, सोमसवाडीमध्ये संभाजी सावकार यांचं घर पडलेलं आहे, जुन्या गावामध्ये बापूराव पाटील मंगनाळे त्यांच्या घरावर बुरुज पडलेला आहे. पांडुरंगाच्या कृपेने त्या बुरुजाला जीवितहानीत कोणालाच काही धक्का झालेला नाही. त्यानंतर हाजीमामाच्या तिथे बाजूला हाजीमामाचं घर आहे, त्यांच्या सुद्धा घरावर बुरुज पडलेला आहे की कोणालाही धक्का लागलेला नाही. पण शासनाच्या वतीने जे काय आपल्याला बुरुज बाजूला काढता येते का ते सुद्धा प्रयत्न करावं आणि जे नुकसान झालेले आहे घरातील सर्वांना मोबदला लवकरात लवकर भेटून द्यावं एवढी अपेक्षा करतो शासनाला. की पंचनामे न करता शेतकऱ्याला सुद्धा नुकसान भरपाई देण्यात यावी एवढी माझ्या स्वतः वैयक्तिक गावचा माजी सरपंच आणि गावातील मी सदस्य म्हणून सर्व गावामध्ये स्वतः मोटरसायकल घेऊन सकाळी फिरून ग्रामसेवकाशी चर्चा केली, तलाट्याशी चर्चा केली आणि मंडळ अधिकाऱ्याशी चर्चा केली. सर्वांना सांगून एवढे पंचनामे लवकरात लवकर करून तात्काळ आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावे, गोरगरिबासहित शेतकऱ्यासहित देण्यात यावे अशी विनंती केलेली आहे. या ठिकाणी फुलवळमध्ये बऱ्याच ठिकाणी बुरुज पडला. फुलवळ सर्कल मध्ये, फुलवळ गावाला अशाच वार्डमध्ये 2 तांडे, 1 वाडी आहे, त्या वाडीमध्ये पण घराचे नुकसान झालेले आहे. बऱ्याच ठिकाणी बुरुज पण पडलेला आहे, पण जीवितहानी काही नाही, जीवितहानी टळलेली आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे.
या ठिकाणी माजी सरपंच बालाजी देकमळे यांनी मंडळ अधिकाऱ्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि त्यांच्यासोबत पूर्ण लोकांची व्यथा सांगितलेली आहे. 8 दिवसापासून पाऊस चालू आहे. मजूरदार लोक घराच्या बाहेर निघत नाहीत. त्यांची मजुरी, त्यांचा उदरनिर्वाह सगळा थांबलेला आहे. यासाठी प्रशासनाकडे त्यांनी मागणी दूरध्वनीवरून केली आहे. तरी त्यांनी आता कागदोपत्री पाठपुरावा करत आहेत आणि मंडळाधिकाऱ्यासोबत बोलून त्यांनी पण तलाठी वगैरे इथं पाठवून पंचनामा करण्यात त्यांनी विनंती केलेली आहे सरपंचांनी. धन्यवाद सरपंच. आपण पाहू शकता रेकॉर्डिंग. आपण दूरध्वनीवरचा आवाज आपण मंडळाधिकाऱ्याशी बोललेला असतो. हॅलो सरपंच बोला, इथे बोलालो साहेब. काही नाही, याच्यासाठी फोन केलता. मी जुन्या गावामध्ये आलो, गावात फिरत तर बुरुज पडले 2 घरावर. ते धोकेदायक आहेत ते बुरुजाचे. ते कृपेने, पांडुरंगाच्या कृपेमुळे जीवितहानीच काही धोका झालेला नाही कोणाला बी. हा, बुरुज कोणाच्या मालकीचे? बुरुज आता हे गावातले कोणी महादेव डांग्याचा हा मिळे होय. अलीकडला महादेव डांग्याचा बुरुज. 1 मिनिट आहे का? आणि ते पलीकडला बुरुज कोणाचा आहे? हाजी मामाच्या घराचा कोणता? गावातलं. आता ती एक महादेव डांगे यांचा बुरुज आहे. तर ते आता तलाठी साहेबाला पाठवलं मी तिकडे. हा, तलाठी साहेबाला बोललो मी फोनवर. मी जुन्या गावामध्ये माझ्यापासून गेले आता ते पोचवाला आणि ते 2 जण. हा, ग्रामसेवकाची ऑर्डर काढली घराचे पंचनामे करायची. हा, ग्रामसेवक साहेबांना सुद्धा फोन केलो मी. त्यांच्याकडे नाव नोंदवा, ग्रामसेवकाकडे फोटो काढा एक आणि ते नोंदवा त्याच्याकडे नाव. त्यांना करायला होतं फोटो. हो 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 सर. हो, अलीकड पलीकड बरेच जणांचे घर पडलेत. आणि पुन्हा मंडळाधिकारी साहेब, आमची गावकऱ्याच्या वतीने आमची एक विनंती आहे की आपल्याला पंचनामा न करता सरसकट जर नुकसान भरपाई देण्याची जर आपण कोशिश करून शासनाला कळवलं तर फारच चांगलं होईल. शेतीविषयक आमचे तेच धोरण आहे. कारण शेतीचे बघितलं तर पूर्ण उबाळून गेले. शेतीविषयक आमचं तेच धोरण आहे. 100% सर्वांना सरसकटच द्यायचं ठरलंय. हा सर, घराचं तेवढं तुम्ही पंचनामे द्या, ग्रामसेवकाला नाव नोंदून द्या फोटो काढून. बाकी शेतीचं आम्ही सरसकट करायचा प्रयत्न करावा. ओके, शेतीसाठी सरसकट करण्याचे प्रयत्न करा. आमची दुसरी एक विनंती आहे सरजी. जे आता आपल्याला शेतकऱ्याला आपण नुकसान भरपाई द्यायला, बाकी समजायला द्यायला, पण जे अक्षरशः मोलमजुरी करणारे काही आहेत आमच्या गावात बरेच. आमच्या गावात म्हणजे फुलवळ सर्कल मध्ये आहेत. हो ना. त्याला सुद्धा शासनाच्या धोरण काही नुकसान भरपाईचा मावजा देता येते का ते सुद्धा प्रयत्न करावं बरं का. आमची विनंती. त्यांचे घर वगैरे पडले असेल तर त्यांना देता येईल. घरं पडलेले असू द्या ना, घरं पडलेले असू द्या, पण त्यांना आता ह्या अतिवृष्टीमुळे कामाला जाता आलं नाही, त्यांना कुठं बाहेर जाता आलं नाही. त्याला उपासमारीची सध्याची कंडिशन त्यांच्यावर वेळ आहे. ठीक आहे. ते मजुरदाराबद्दल आपण साहेबांसोबत चर्चा करतो. हा, ते तेवढी एक चर्चा माहिती म्हणजे सांगलो. महाराष्ट्र न्यूज, नांदेड जिल्हा उपसंपादक संतोष सोमासे.